तर सर्वात प्रथम मला खुशी होते की एवढ्या प्रमाणात या ठिकाणी पेरेंट्स की आपल्या प्रत्येक मुलाच्या अभ्यासाबद्दल खरोखर खानापूरमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण बघून खूप खुशी वाटते की 2011ला मी जी पेरेंट्स मीट घेतली होती त्याच्यानंतर आता 2025ला जी पेरेंट्स मीट घेत आहोत त्याच्याबद्दल ही तुमची जी स्ट्रेंथ बघून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खानापूर तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा बदल होत चालला आहे आणि ॲप्रिशिएट यू ऑल द पेरेंट्स ॲक्च्युली. तर शाळेबद्दल जास्त बाकी काही नाही बोलता तर लास्ट इयर आणि या वर्षामध्ये म्हणजे 2024ला प्रिन्सिपल दिव्या मॅडम होत्या आणि 2025ला प्रिन्सिपल आता बाळकृष्ण हलगेकर सर आहेत. तर मीटिंग याच्यासाठी बोलवली आहे की मॅडम असताना पिरियड कसा होता आणि आता जो काही चालू आहे तर त्यांनी आहेत म्हणून त्यांच्याबद्दल न बोलता किंवा हेजिटेशन न ठेवता मुलांच्या इम्प्रूव्हमेंटबद्दल स्टडीबद्दल किंवा बाकीच्या ज्या काही रिलेटेड असू देत स्पोर्ट्स रिलेटेड असू देत किंवा कुठल्याही रिलेटेड असू देत तर फ्री टू टॉक ऑल ऑफ यू. कळलं की नाही तुमच्यामध्ये जे काय असेल. आता बऱ्याचशा काही कंप्लेंट्स अशा आहेत की 9:15 नंतर असेंब्लीच्या वेळेला मुलांना बाहेर ठेवतात. आज माझं जरी मुलगा असलं आणि ते टाईममध्ये नाही येऊन पोचलं तर ते मुलासाठी हानिकारक आहे. जर एखादा मुलगा तुम्हाला चांगला एक क्वालिटीचा एक ऑफिसर बनवायचा असेल तर तो टाईममध्ये गेला टाईम मेंटेन केला तरच तो IAS ऑफिसर होणार आहे किंवा चांगला ऑफिसर होणार आहे. जर तो 9:15च्या शाळेला जर 11ला गेला तो ऑफिसमध्ये आता एखादा IAS ऑफिसर असेल आणि त्याने आपल्या रेकॉर्डमध्ये माझी व्हिजिट आहे म्हणून जर तिथं लिहून गेला नाही तर सामान्य माणूस पण IAS ऑफिसरला विचारू शकतो व्हाय यू आर नॉट इन द ऑफिस ऑन सो अँड सो टाईम यू हॅव मेंटेन द बुक. अशा प्रकारचं IAS ऑफिसरला किंवा क्लास 1 ऑफिसर्सला जर असं विचारू शकतात तर आम्ही स्टुडंटला आत्ताच ही डेव्हलपमेंट द्यायला पाहिजे की शाळेमध्ये तू टायमात जा. आपली कामं भरपूर आहेत. आम्हाला डबे भरायचे आहेत नवऱ्याच्या ड्युटीची कामं करायचे आहेत. तुम्हाला मी रियालिटी सांगतो 80% मेसेज ज्या वेळेपासून इथं प्रिन्सिपल आहे 80% मी नाश्ता घरी कधी करत नाही. 80% माझा नाश्ता कायम बाहेर असतो. का तर तिला यायचं असतंय आणि तुम्ही सांगा की ती असेंब्लीला कधी नसते तर तुम्ही कधीही सांगू शकता तुम्ही. आणि दुसरी गोष्ट 365 दिवसामध्ये हार्डली कोण तर वाढलं तर त्याच वेळा ॲक्सिडेंट असते. दॅट इज द रियालिटी. दुसरी गोष्ट घरचं कुठलंही फंक्शन असू देत लग्न असू देत काही असू देत तर आम्ही काय करतो की शाळेचं काम आहे आम्ही इव्हनिंग टाईमला आम्ही फ्री झाल्यानंतर संध्याकाळी 7 ते 8 येऊन भेटतो. इवन दो मॅरेजेस सुद्धा असतो. आम्ही तेवढं स्ट्रिक्ट तुम्ही राहू नका कारण का आमच्यावर जबाबदारी आहे. एवढी जबाबदारी तुम्ही घेऊ नका. तर मुलांसाठी तुमची ड्युटी काय तुम्ही टायमात त्यांना पोचवणं अभ्यास काय करतात ते बघणं टीचर्स काय करायला ते बघणं हा थोडं ड्युटी लक्षात घ्या. कारण का आम्हाला ऑल द वे मुलांचं इम्प्रूव्हमेंट महत्त्वाचं आहे. आमच्यामध्ये प्रिन्सिपल कोण बदलला टीचर्स बदलले हे मायने करत नाही. ॲक्च्युली आम्हाला अतिशय महत्त्वाचं म्हणजे काय मुलं काय करायला लागले. आणि मुलांच्या बाबतीत पण तुम्हाला एक सांगतो माझं मुलगा असंच व्हायला पाहिजे तसंच व्हायचा हा कन्सेप्ट मी ह्याच्या अगोदर पण बोललो असेल. मुलगा हॅपी कसं राहील आनंदी कसं राहील ह्याकडे लक्ष द्या. त्याला आत्तापासूनच डॉक्टर हो इंजिनियर हो हे प्रेशराईज करू नका तुम्ही. म्हणजे तो आर्टिस्ट होऊ देत प्लेयर होऊ देत ड्रामॅटिस्ट होऊ देत टीचर्स होऊ देत त्याला फ्री खेळायला द्या. म्हणजे फ्री त्याचं माइंड असं ब्लॉक करू नका तुम्ही. शेजारच्या मुलांना 90% 100% मॅथमॅटिक्स त्याला मारू नका त्याला. ॲक्च्युली त्याचा दुसरा विषय चांगला असेल रे तो मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये 100% 100 घेईल. तर याचं उदाहरण तुम्हाला सांगतो डॉक्टर विवेक कीर्ती ही इज IAS ऑफिसर. तर टॉपमोस्ट तो IAS ऑफिसर झाल्यानंतर IASचं रिसिग्नेशन तुम्हाला काही सांगायचं असेल की बाबा ह्या ठिकाणी ही शाळा कमी पडायला लागली सब्जेक्ट्समध्ये कमी पडायले डिसिप्लिनमध्ये कमी पडायला लागले बाकीच्या कुठल्याही गोष्टीमध्ये असू देत जे काय तुम्हाला वाटते ते फ्री आहे तिथं मध्ये असू देत. ॲडमिन माणूस म्हणजे हा असंच पाहिजे. त्यासाठी आम्ही थोडंसं चेंजेस केले
तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, जे काय तुम्हाला वाटते ते तुम्ही फ्रीला आमच्याशी शेअर करू शकता, जेणेकरून मुलांचं भवितव्य आम्हाला चांगलं करायचं, मुलांचं इम्प्रुव्हमेंट महत्त्वाचं. तालुक्यामध्ये आता परवाच आमची तालुका लेवलला 14 मुलं गोल्ड मेडलिस्ट आहेत. कशामध्ये? कराटेमध्ये 15 मुलं, 15 गोल्ड मेडलिस्ट. त्याचं रिझन काय? ती तेवढं डेडिकेटेड टीचर्स आहेत, तेवढं सगळं करायला. मला अपेक्षा आहे की तुमच्याकडून मी तेवढं आम्ही डिमांड करू शकतो. आणि तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी की बाबा माझं मुलगा बाहेर आहे, त्याला टायमात घेतले नाही, तुम्ही टायमात थोडंसं ॲडजस्ट करा. एखादी वेळेला ज्युनियन कारण असेल, घरात काहीतरी एखादी वाईट घटना घडली असेल, तुम्ही कुठं आउट ऑफ स्टेशन असेल आणि त्यावेळेला एक 5-10 मिनिटं जर लेट होत असेल, इट्स ओके. तर कधी यायचं ह्या डिसिप्लिन जर तुम्ही, हे बघा, आम्ही जर नाही शिकलो तर मुलं शिकणार नाही. त्यासाठी थोडं डिसिप्लिन मेंटेन करा. आणि एज्युकेशन रिलेटेड ज्या बी काही क्युरीज असतील त्या तुम्ही क्युरी सांगू शकता. ओके, थँक्यू.